म्हणजे ही जी सगळी शॉपिंग तुम्हाला दिसते ना, तर ही सगळी मी माझ्या पसंतीची, मला जे हवं आहे ते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या पैशाची केलेली आहे. ते कलर कॉम्बिनेशन्स होते ना ते खूप छान होते याच्यामध्ये. तर 2 महिन्यांनी मी व्यवस्थित वापरू शकते. 6 बुक्सचा सेट होता आय थिंक याच्यामध्ये, जसे की वाईल्ड अॅनिमल्स वगैरे. पण हे खूप मोठे आहेत. मी ऑर्डर करताना 0 to 3 months केलं होतं आणि डार्क कलर्स आहेत मोस्टली होते. 3 ब्राईटशेड्सचा सेट होता. नमस्कार, मी चित्रजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर सगळ्यात पहिला खूप खूप थँक्यू. आपल्या चॅनलवरती नुकतेच 75,000 सबस्क्रायबर्स जे आहेत ते क्रॉस झालेले आहेत आणि मला अजूनही विश्वास होत नाही आहे की साधारण आय थिंक ज्यावेळी नवीन चॅनल चालू केलं ना तर त्यावेळी 50च्या आतच सबस्क्रायबर्स होते आणि कधी वाटलं नव्हतं की माझे सुद्धा इतके सबस्क्रायबर्स होतील आणि इतकं युट्यूब फॅमिलीकडून मला सुद्धा प्रेम मिळेल. आणि हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे पॉसिबल झालं, तर त्याच्याबद्दल सगळ्यांना खूप 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 थँक्यू. तर आजचा दिवस सुरू झालेला आहे. तर जसं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की कावीळचे सिम्पटम्स आहेत, तर त्यामुळे आयुर्वेदिक औषध चालू आहे. तर मी आता जस्ट एक दुसरा डोस होता तर तो घेऊन आले. मी इकडे खाली त्यांचं कार्ड शेअर करते. इन केस कोणाला तुम्हाला जर तुम्ही कोल्हापूरमध्ये राहताय आणि जर तुम्हाला कावीळशी रिलेटेड आयुर्वेदिक औषध हवं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकताय. सामाजिक कार्य करतात ते आणि रिझल्ट्स ऐकलं तर खूप चांगले आहेत आणि नक्कीच तुम्ही ट्राय करू शकताय. जर कोणाला कावीळचे सिम्पटम्स असतील तर नक्कीच ते औषध आयुर्वेदिक जे आहे तर ते तुम्ही त्यांना देऊ शकता. तर खाली थोडी साफसफाई चालू होती, कारण छोटे बेबीज घरात असले की घर अगदी स्वच्छ असलं पाहिजे, सॅनिटाईज असलं पाहिजे. त्यामुळे खालची साफसफाई चालू होती. त्या दोघींना वरती आणलं होतं, कारण बेबीला आणि त्या दोघींना मी एकत्र मोस्टली आम्ही नाही ठेवत. बाळाला वेगळंच ठेवायला लागते, कारण त्या दोघी खूप कडमडे आहेत, कशाही उड्या मारतात. आणि बेबी म्हणजे ना त्यांना असं एक टॉय असल्यासारखं वाटतं, खेळणं असल्यासारखं वाटतं. आणि गिरीजा बाळाला खूप पॅम्पर करते. म्हणजे जसं मी काय काय करते ना बाळाला, जसं मी बाळाला वाईप्सनी पुसते, जसं मी मसाज करते ना, तर सगळं ऍज इट इज गिरिजा करते, कारण तिला खूप आवडतंय बाळ. आणि राशीला नाही, राशीला बाळाला ती नको म्हणते, बाळ नको घेऊस तू, मला घे बोलते. तर या टाइमला डिलिव्हरीची अशी फारशी काही प्लॅनिंग केली नव्हती, कारण ऑलमोस्ट या दोघींचे भरपूर, कारण लहान बाळाला कसे वापरलेलेच कपडे आपण वापरतो ना, तर भरपूर कपडे होते. पण तरी पण त्याची पण अशी काही फारशी प्लॅनिंग केली नव्हती. म्हणजे ते धुवून वगैरे ठेवले होते एकदा, पण पुन्हा एकदा चेकआउट केले नव्हते, कारण डेट थोडी लांब होती. आणि मग थोडेफार मी कपडे एक्स्ट्रा किंवा असं काही जे लागणाऱ्या आवश्यक वस्तू असतात ना, तर त्या आपण मागवल्या होत्या तिन्ही बेबीजसाठी, राशी, गिरिजा आणि छोट्या बाळासाठी, तिघांसाठी पण मागवल्या होत्या. तर त्यातले सगळ्यात पहिला मी तुम्हाला हे बेडशीट दाखवते. खूप क्यूट प्रिंट आहे याची. मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. तर हा बेडशीट मी मागवलाय, जो की मी आता इथे वापरलाय, बट पिलो कव्हर चेंज नाही केलेला. खूप क्यूट प्रिंट आहे. पिंक असं मध्ये टेक्स्चर आहे, लाईट पिंक मध्ये टेक्स्चर आहे आणि त्याच्यावरती व्हाईट आणि येलो कलरचे असे प्रिंट्स आहेत आणि खूप एक छान लुक देत आहे. हा माझा क्वीन साईज बेड आहे आणि इझिली फिट झालाय आणि खूप फ्रेश कलर वाटतं आणि ओव्हरऑल बेडरूमचं जे ऍटमॉस्फिअर आहे ना ते अगदी फ्रेश करते. त्याच्यानंतर बेबीसाठी आता ऑलमोस्ट काय झालंय, मिक्स्ड ऍटमॉस्फिअर झालं, म्हणजे उन्हाळा पण आणि पावसाळा पण दोन्ही पण आलाय. त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, कारण खूप छान प्रोडक्ट आहेत कमी प्राइस रेंजमध्ये. तर हे मी आपले हे सॉक्स आणि मिटन्स, हँड ग्लोव्ज असतात ना, तर ते छोट्या बेबीजसाठी आहेत आणि हे अजून वॉश केलेले नाही आहेत. विदाऊट वॉश करता ठेवलेत, कारण अजून तरी काही मला गरज नाही वाटत आहे ते यूज करण्याची, बट ज्यावेळी गरज वाटेल तर त्यावेळी ते मी नक्कीच यूज करेन. कारण आता सध्या तर बाळाला खूप गरम होत आहे, त्यामुळे मी ते अजून सॉक्स वगैरे नाही यूज केले. त्यानंतर हा एक आहे, हे बुक्स आहेत. फ्रंट कॅमेरा चालू आहे त्यामुळे तुम्हाला मिरर इमेज दिसेल. तर बुक्स आहेत, जसं की 6 बुक्सचा सेट होता आय थिंक याच्यामध्ये, जसं की वाईल्ड अॅनिमल्स वगैरे. तर पिक्चर्स आणि त्यांचे नावं आहेत. या दोघींना खूप आवडतात बुक्स वगैरे ज्या आहेत ना त्या रीड करायला. हे नंबर्सचे आहेत, काउंटिंग नंबर्सचे.
आणि अजून आहेत त्याच्यामध्ये दोन दोन मी काढून देते प्रत्येक वेळेला, सगळे एकत्र नाही काढले. याच्यावरती त्यांनी अभ्यास पण केलाय बघा, पेनचे मार्क्स आहेत याच्यावरती. तर हे कॅट त्यांचं आवडतंय, दोघींना पण कॅट खूप आवडतंय. इथं पण कॅटच आहे आणि डॉगला राजा म्हणतात, डॉग बोलत नाहीत, राजा बोलतात. तर या दोघींसाठी थोडंसं आता मी गावी जाणार आहे आणि तिकडे थोडंसं त्यांचं मन रमावं किंवा थोडंफार एज्युकेशनल टॉयज सुद्धा आपण त्यांना घ्यायला लागतात. तर त्यासाठी हे जे एज्युकेशनलचा सेट होता तर तो मी ऑर्डर केला होता. एक्झॅक्ट अमाऊंट हे मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि इतके प्रोडक्ट्स आहेत, मला एक्झॅक्ट अमाऊंट कशाची आठवत नाहीये. प्रोडक्ट्सची सगळी लिंक देते, तुम्ही एकदा. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट म्हणजे टी शर्ट्सच होते, बट ह्याचं जे साईज आहे ना, नेकची साईज ही छोटी आहे. प्रोडक्टची हा लेंथ वगैरे सगळं व्यवस्थित आहे, फक्त ही जी साईज आहे ना ती छोटी आहे. मग मी आता रिटर्न तर नाही केलेले, पण इथे थोडंसं कट केलंय जर बसत नसतील तर, कारण मोस्टली आता हे राशीलाच बसतात, बट स्टील बसत नव्हते त्यामुळे मी थोडंसं इथे कट करून घेतलं. याच्यामध्ये पण आय थिंक 5 होते आणि याचे पण प्रिंट्स खूप प्रिटी आहेत. जे कलर कॉम्बिनेशन्स होते ना ते खूप छान होते याच्यामध्ये. तर हे त्याचे हे आहेत. ते गावी जायचं आहे म्हटल्यावरती पुन्हा इकडे शॉपिंगला वगैरे येता येणार नाही, त्यामुळे हे सगळे ड्रेस मागवले होते. आणि त्याच्यामध्ये हे पण होते, हे पॅन्ट्स आहेत, फुल पॅन्ट्स आहेत. याच्यामध्ये पण आय थिंक 5 to 6 होते याच्यामध्ये. अशा टाईपचे वेगवेगळे कलर्स आहेत. हे दोघींच्यात येतात, मला असं काही हे एकटीलाच वापरायचं असं काही नाहीये. आणि याचे पण कलर्स खूप प्रिटी कलर्स आहेत आणि डार्क कलर्स आहेत मोस्टली आणि फुल आहेत. आता पावसाळा पण चालू होईल, थंडी पण चालू होईल, त्यामुळे दिवसभर घरामध्ये इझिली त्या घालू शकतात. आणि त्यानंतर ह्या अशा टाईपचे पण पॅन्ट्स मागवले होते, याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन. हे पण खूप छान आहेत. हे पण म्हणजे युनिसेक्स आहेत, कोणीही मुलगा मुलगी कोणीही असं ते घालू शकतात आणि दोघींना पण बसतात. राशीला थोडंसं कमरेला फिटिंग थोडंसं लूज होतं, बट गिरिजाला परफेक्ट बसतात आणि खूप क्यूट आहे. त्याच्यामध्ये पण आय थिंक 5 होते. याची पण एक्झॅक्ट प्राइस मला नाही आठवत आहे, बट स्टील मी तुम्हाला लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये देते, एकदा चेकआउट करून घ्या. आणि त्यानंतर बेबीसाठी घेतलं होतं ते म्हणजे आता बेबीजला तर काही आपण लहान बेबीजना काही घालत नाही नवीन, बट स्टील काहीतरी फंक्शन्स असतात, जसं की 12व्या दिवशी आपण पाळण्यात वगैरे घालतो ना, तर त्यासाठी बेबीसाठी ड्रेस घेतले होते. पण हे खूप मोठे आहेत. मी ऑर्डर करताना 0 to 3 months केलं होतं, बट स्टील हे खूप मोठे आहेत. 0 to 3 months तरी असलं ना तरी पण लहान बाळासाठी खूप मोठे ड्रेस आहेत ते, त्यामुळे आय डोंट थिंक की ते आता घालता येतं. त्याच्यामध्ये 2 कलर कॉम्बिनेशन्स होते, एक रेड होता आणि हा जो आहे तो डार्क ब्ल्यू. पण ड्रेस खूप छान आहे, समोरची डिझाईन वगैरे आहे ना तर ती खूप छान आहे. त्यानंतर अजून एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आता पावसाळा चालू होणार, त्यानंतर थंडी चालू होणार, त्यामुळे स्वेटर्स सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर हे मिशोवरून मी छान असे प्रोडक्ट्स मागवलेत, स्वेटर्स मागवलेत, जे की मला खूप पर्सनली आवडले. अजून मी बाळाला यूज नाही केलेले, बट खूप छान आहेत आणि याची जी क्वालिटी आहे ना तर ती पण खूप चांगली आहे. म्हणजे प्राइस वाईज जर बोललात ना तर क्वालिटी खूप चांगली आहे. फुल हात आहेत, अजून थोडंसं मोठं व्हावं लागेल बाळ, म्हणजे ऍटलिस्ट आता थोडंसं पावसाळा वगैरे आला ना तर आपण यूज करू शकतो याला, म्हणजे आणि 1 महिनाभराने किंवा 2 महिन्याने मी व्यवस्थित वापरू शकते. तर याला कॅप पण आहे आणि कॅपला इथे ना हे पण आहे, लेस पण आहे, त्यामुळे इझिली हे तुम्ही व्यवस्थित वरती वापरू शकता. टॉप आणि बॉटम पण इतकं सॉफ्ट आहे ना, आणि हे कापड खूप जाड आहे. हे कापड आहे ना खूप जाड आहे, व्यवस्थित फिट होत आहे बेबीला. आणि फुल पॅन्ट आहे, त्यामुळे विंटर्सची काही काळजी नाहीये. 2 स्वेटर्स घेतलेत आणि कलर कॉम्बिनेशन त्यांनी जे दिलं मला नाही आठवत आहेत मी कुठले कलर्स मागवले होते, बट याच्यामध्ये मला तो एक आला जो मी तुम्हाला दाखवला, तो कलर एक आहे आणि हा जो आहे तर तो एक ब्ल्यू कलर आहे. असे 2 कलर्स आहेत, सेम आहेत, डिझाईन्स वगैरे पण सेम आहेत, त्याच्यावरचे प्रिंट्स वगैरे आहेत ना तर सेम आहेत, टेडीचेच प्रिंट्स आहेत, बट खूप क्यूट वाटतात हे पण कॉम्बिनेशन्स. जर तुम्हाला अशा टाईपचे ड्रेसेस हवे असतील तर नक्कीच तुम्ही ते
ऑर्डर करू शकता. कारण मिशोवरती मला वाटतं की खूप बेस्ट प्राइसमध्ये सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या मिळतात. अजून काही राहिलं आहे का? येस, आणि हे ड्रायशेड्स पण मी मागवले होते. 3 ड्रायशेड्सचा सेट होता. ड्रायशेड्स खूप महत्वाचे आहेत. जर तुमची पण डिलिव्हरी आहे आणि जर तुम्ही पण बाळासाठी काय काय मागवताय तर या गोष्टी नक्कीच ऑर्डर करा. मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ करेन की बेबीजसाठी कुठले कुठले गोष्टी लागतात किंवा हॉस्पिटल बॅगसाठी कोणते कोणते गोष्टी लागतात. पण ड्रायशीट्स खूप इम्पॉर्टंट आहेत न्यू बॉर्न बेबीजसाठी. माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून सांगते. कारण बेबीजला मोस्टली मी डायपर किंवा पॅम्पर्स कुठलेही कधीच असं म्हणजे परमनंटली यूज नाही करत. लहान बाळाला पण नाही वापरत आणि त्या दोघींना पण नाही वापरत. कारण त्याचे रॅशेस पुन्हा त्याचे वेगळे प्रॉब्लेम्स पुन्हा येतात. त्यामुळे हे ड्रायशीट्स खूप सॉफ्ट असतात. त्यामुळे इझिली आपण वापरू शकतो. हा 3चा सेट होता. याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. खूप रिझनेबल प्राइसमध्ये हे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत तर ते मला मिळालेले आहेत. आणि मी हा जो ड्रेस घातलेला आहे तर हे पण फिडिंग हे आहेत, कुर्तीज आहेत. तर अशा टाईपमध्ये मी 3-4 मागवून ठेवलेले आहेत. तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. जे ड्रेसेस मी घेतलेले आहेत ते, आणि गाऊन्स पण घेतलेले आहेत पण ते मी लोकल शॉपमधून घेतलेले आहेत, जे की आता सध्या खूप जास्त युजफुल असणार आहेत माझ्यासाठी. तर हे प्रोडक्ट्स तुम्हाला कसे वाटले तर ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा. मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेन. इसेन्शियल्स काय काय आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, जर तुम्ही नवीन मॉमी बनणार असाल तर कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला लागणार असणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे म्हणजे ही जी सगळी शॉपिंग तुम्हाला दिसते ना तर ही सगळी मी माझ्या पसंतीची, मला जे हवं आहे ते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या पैशाची केलेली आहे. त्यामुळे जर आपण फायनान्शियल इंडिपेंडेंट असू ना, म्हणजे आपल्याकडे जर पैसे असतील तर कुठलीही गोष्ट करताना किंवा घेताना 10 वेळा विचार आपल्याला करायला लागणार नाही. कारण मोस्टली या सगळ्या इसेन्शियल गोष्टी आहेत, गरजेच्या गोष्टी आहेत. त्यामुळे आय थिंक जर तुम्हाला आपल्याला हवं त्या गोष्टी घ्यायच्या असतील तर नक्कीच फायनान्शियल इंडिपेंडन्स खूप महत्वाचा आहे. आणि तो आय थिंक आता सध्याच्या लाईफमध्ये सगळ्यांकडे असलाच पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाच्या लाईफच्या कंडिशन्सनुसार तुम्हाला म्हणजे किती वेळ तुमच्याकडे अवेलेबल आहे, किती वेळ तुम्ही काम करू शकताय, घरातून बाहेर जाऊ शकताय का, की वर्क फ्रॉम होम करू शकताय, तर अशा रिलेटेड कुठलाही काम जे आहे तर ते तुम्ही छोटं मोठं कुठलंही काम असेल तुमच्या आवडत्या फील्डमधलं तर ते चालू करू शकताय. आणि प्लीज माझं रिक्वेस्ट आहे, प्लीज तुम्ही भलेही महिन्याला 2,000 कमवा, 3,000 कमवा, 5,000 कमवा, पण तुमची स्वतःची इन्कम असणं सध्याच्या लाईफमध्ये खूप जास्त महत्वाचं आहे. तुमच्या स्वतःसाठी असेल किंवा तुमच्या बेबीजसाठी किंवा तुमच्या फॅमिलीसाठी असेल. त्यामुळे प्लीज फायनान्शियल इंडिपेंडन्स या टॉपिकवरती थोडासा विचार करा, रिसर्च करा आणि नक्कीच त्याच्यासाठी जे काय काय स्टेप्स लागतात, जे काय काय स्किल्स लागतात तर त्या नक्की शिकून घ्या. तर आय होप हा माझा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त आवडला असेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जे बेल आयकॉन दिसते तर ती पण हिट करा, म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लवकरच तुम्हाला मिळून जाईल. तर डेली व्लॉग्स नक्कीच तुम्हाला या चॅनलवरती रोजच आता बघायला मिळतील इथून पुढे. तर ऑलमोस्ट आता आय थिंक उद्या किंवा परवा मी गावी पण जाणार आहे. इथे आता मी अजून इथे सासरीच आहे, अजून गावी गेलेले नाही कारण माझी ट्रीटमेंट चालू होती कावीळची. त्यामुळे मी उद्या 2 दिवसात नक्कीच गावाला जाणार आहे आणि तिकडचे सुद्धा व्लॉग्स जे असतील तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जे बेल आयकॉन दिसते ना तर ती हिट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.